हरिओम हरिओम मित्रांनो, आज तारीख आहे 27 जुलै 2024 आणि काय आता आम्ही बाहेर आलो आहे बघा. ओवी पण आहे माझ्यासोबत आणि हातात तिच्या सीड्स आहे. तर काय आहे ना, खरं तर मागच्या वर्षीच्या पावसाळ्यातच आम्हाला खूप असं केंद्रात म्हणजे मी विषय काढला होता की चला आपण वनदुर्गा योजना आपल्या केंद्रामध्ये राबवूया. हरिओम. तर केंद्रामध्ये वनदुर्गा योजना राबवूया. सीड्स जमा झाल्या होत्या, जवळपास 400-500 सीड्स होत्या. सीताफळ, फणस, आंब्याच्या होत्या, काही त्या वेगवेगळ्या असतात, खजूर वगैरे सगळ्या, म्हणजे बऱ्याच सीड्स होत्या. प्रोसेस्ड होत्या, आमच्याकडे धुवून वगैरे ठेवल्या होत्या, निवडून सगळ्या. पण काय आता समजू शकता, जसं कलियुगात आता आपण राहतोय, बापूंच्या रामराज्यातच राहतोय, पण तरी काही कारणाने ते प्रकल्प होऊ शकला नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग एक सपोर्ट आहे ना, तसं मिळालं नाही. पण ठीक आहे म्हटलं ना, आता ओव्हरऑल आपल्याला सगळं साध्य होईल असं नाही. तर आपण मग हे 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये. शेवटी मग नंतर जॉबमध्ये त्या स्विच झालो आणि मग तिथे रुटीन चालू झालं. शेवटी मग पावसाळा गेला. म्हटलं ह्या पावसाळ्यात पण मी बऱ्याच केंद्रांच्या बघितल्या की वनदुर्गा योजना राबवली आहे. 500 सीड्स बॉल, 1000, 2000, जे काही जसं जमेल तसं 100, 70. म्हटलं अरे आपण पण करूया ना, काय लागतं. मी एकदा आता बघा, इथे मागे हा अंकित स्टुडिओ आहे ना, इथे ओवीला डान्स क्लास म्हणून जस्ट चौकशी करायला आलो होतो. आणि येता बघा, इथे समोरच झाड आहे ना, हे बघा, हे असं झाड असतं. आणि हे बघा इथे तर असं पाय ठेवून थांबलो होतो, पाऊस येत होता म्हणून रेनकोट घालत. तर म्हटलं अरे सीड्स या पडल्यात. इथे हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. जसं की या सीड्स पडल्यात. ओके, तर मला वाटलं काही सीड्स पडल्यात ठीक आहे, पण काय सगळ्यात सीड्स चांगल्या असतील की नाही, किंवा आपल्या PDF फाईलमध्ये जसं वनदुर्गाच्या सीड्स प्रिपरेशनच्या याच्यामध्ये दिलं आहे की काही त्या वरती तरंगल्या की त्या पोकळ असतात, त्या रुजत नाही वगैरे. म्हटलं ह्या पण रुजतील की नाही काय माहिती, कारण एवढ्या सीड्स पडलेलं दिसत आहेत. पण मनात विचार आला होता बरं का बापूंच्या कृपेने की ह्या सीड्सचा काहीतरी आपण उपयोग करूया का, किंवा जस्ट ट्रायल म्हणून आपण सीड बॉल बनवून टाकून देऊया का. तर तो प्रश्न मनामध्ये तसंच चालू होता. मध्ये 1 आठवडा गेला आणि मी नंतर माझ्या ऑफिसच्या खाली आहे ना, सेमच झाड आहे, तिथे अनावधानाने असं जस्ट उभा होतो आणि मला कठड्यावर एक बी दिसली, सेम हीच बी, ह्याच ब्रीडची, म्हणजे ह्याच जातीची, आणि ती रुजलेली होती. म्हणजे ती बी आहे ना, तिला माती बीतीचं काही हे नव्हतं, फक्त पावसाच्या पाण्यात पडलेली होती आणि ती रुजलेली होती. म्हणजे तिला कोंब फुटलेला होता. मी एक दाखवतो की हे बघा, जसं ही बी रुजलेली आहे ना, असा तिला कोंब फुटलेला होता. अरे मी म्हटलं अरे याला काय, मग हे तर एवढ्या म्हणजे क्रिटिकल अवस्थेमध्ये नाही का, बाजूबाजूच्या परिस्थितीमध्ये पण हिला अंकुर फुटला आहे. तर आपण हिला मातीमध्ये घालून म्हणजे व्यवस्थित सीड बॉल बनवून म्हणजे आपल्या रानावनात टाकलं, डोंगरावर टाकल्या, तर बापूंच्या कृपेने तर हे फुलणारच आहे. म्हटलं चल अक्षय निघ. आज घरामध्ये काय रविवारच होता, शनिवार रविवार. तर म्हटलं काय चल, बसून राहण्यात काही फायदा नाही आहे. तुझ्या मनात जी इच्छा होती बापूंची सेवा करण्याची किंवा तुझ्या हातून सेवा करण्याची, कारण सेवा नसली ना, आपल्याला सेवेचा टच नसला ना, आपण काय करतोय की नाही हेच आहे त्याच्यामागे. म्हणजे असं वाटतच नाही की आपलं काहीतरी रुटीन चालू आहे किंवा जेवण जगतोय. असं जस्ट एक ते रॉ खाली जात असतं. ठीक आहे, थोडक्यात इन शॉर्ट सांगायचं म्हणजे, इन शॉर्ट कसलं आता मोठीच प्रस्तावना झाली, पण हे बोलणं मला जरा जरुरीचं वाटलं. का माहिती आहे, मनामध्ये असलेली चांगली इच्छा ना, बापू कशा रीतीने पूर्णत्वास नेतो आणि कसे उत्तर नेतो, किंवा चल आगे बढ असं कसं सांगत असतो ना त्या वेळेला, हे मला म्हणजे मी सीड्स बघितल्या आधी मुळात माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की आपण असं सीड बॉलची योजना राबवूया. मागच्या वर्षी काही कारणाने ते राहिलं, ते कारणही तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हे वर्ष आलं, पावसाळा आला, बाकीची केंद्र बघतायत. यांनी परत एकदा मला इन्स्पायर केलं बापूंनीच की तू मागच्या वर्षी तर म्हणत होता ना, घे चल उठ काहीतरी तर बघ, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग मी डान्स क्लास बघायला म्हणून या अंकित स्टुडिओमध्ये आलो. त्याच्यासमोर मला बिया पडलेल्या दिसल्या आयत्या. म्हणजे निसर्ग आहे ना, सगळं स्वतः करून घेत असतो. त्याला आपल्या मानवांच्या हाताची पण गरज नाही, कारण त्याच्या मागे 2 हात कोणाचे तरी आहेत. 2 की 4 की 8 की 16 मला नाही माहिती, पण आहेत नक्की त्या महिषासुरमर्दिनीचे आणि त्या परमात्म्याचे हात त्या निसर्गाच्या मागे. फक्त सेवा करता यावी म्हणून आपले 2 हात या बापूंनी आपल्याला ती संधी दिली असं आपण म्हणूया. तर या डान्स क्लासच्या इथे मी आलो
आणि सीड्स पडलेल्या दिसल्या. मग मनात प्रश्न आला, ह्या रुजतील का, या वनात टाकण्याजोग्या आहेत का, सीड बॉल्स जोग्या आहेत का. मग ऑफिसच्या बाहेर त्यांनी मला त्यांचं पण उत्तर दिलं बापूंनी की हां रुजत आहेत, बिंदास रुजत आहेत, ह्या नॅचरल आहेत, रॉ सिच्युएशनमध्ये पण या तग धरून राहणार आहेत, चल तू आगे बढ़ते ही रहना मुझे है यहाँ मेरे बापू संग. तर मी मग ह्या बिया जमा करायला आलो. बघा अराऊंड 300-400 म्हणजे मोठ्या संख्येमध्ये बिया जमा केल्यात. आता माती घेतो, गोळे बनवतो, खत घेतो थोडं आणि घरच्या घरी चालू लागतो. म्हणजे सेवेमध्ये खारीचा वाटा उचलतो, लिटरली खारीचा वाटा उचलतो. आणि सेवा ही जेव्हा माझी पूर्ण होईल ना, म्हणजे बापूंच्या कृपेने एवढा अंबदने वाटेल ना, कारण करून घेणारं बघा ना कोण आहे, कसं कसं होतं आहे. म्हणजे काय कधी कधी निशब्द होतो. बरं ठीक आहे, आता काही बोलत नाही, ही जस्ट तुम्हाला सांगितलं. आता पुढे बॉल बनवून झाल्यावर आपण कंटिन्यू करूया. अंबदन्या नाथ सवित आणि अंबदन्या बापू. अंबदन्या बघा, ओवी पण आली आहे. ओवीला पण मी बिया जमा करून देत होतो. तिला म्हटलं तू पिशवीत टाका ओवी. म्हणजे कसं आपल्या मुलाबाळांना पण सेवेत उतरावं की काय. त्यांना आता बघा ह्या लहान वयात एवढा अनिरुद्ध बापू समजतोच. आपले बापू बाबा म्हणून रामोराजमणी वगैरे हे सगळं ते भरतात. पण नाही का की बापू म्हणजे काय, तुमचं अख्खं जीवन बापू आहे, ह्या बापूलाच धरून आपल्याला चालायचं आहे, बोलायचं आहे, बापूच्याच गोष्टी करायच्या आहेत. म्हणून तिला पण मी म्हटलं ओवी मी इथे ठेवतो बिया, तू पिशवीत टाक. तिच्या रीतीने काहीतरी सेवा होऊ द्या ना. जसं कर्जतला 2000 साली गेलो होतो, जेव्हा गोविंदापीठम पण नव्हतं, श्रमदान सेवा होती, तेव्हा आजीबरोबर मी पाणी वाटप करत होतो. जे आपल्याला जमेल ते. 2000 साली माझं वय 9 वर्ष होतं, तसं माझ्या मुलीचं वय 4 वर्ष आहे. तिला मी म्हटलं मी तुला इथे ठेवून देतो कठाड्यावर, तू पिशवीत टाक, वाय नॉट. तर तिने पिशवीत टाकल्या आणि तिला मी म्हणायचं पण ओवी अनिरुद्ध म्हणा, ओवी अनिरुद्ध म्हण, अनिरुद्ध लाजते आला. तर अंबदन्या बापू, अंबदन्या आय लव्ह यू फॉर दिस, फॉर एव्हरीथिंग. अंबदन्या बापू कंटिन्यू करतो मी. हे बघा मित्रांनो, हे जे म्हणजे खजुराचं झाड आहे की नाही मला माहिती नाही आहे नक्की, पण खजुरा टाईपच आहे. तर त्याच्या बिया आपण जमा केलेल्या आहेत. तर किती मस्त म्हणजे वन पसरतील आणि श्रद्धावानांना ही संधी बापू देत आहेत. एकदम मस्त मजा येते मला तर. आता उलट जेव्हा म्हणजे ही सेवा सुरू करताना जी एक्साइटमेंट होती ना, तिच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आता झाली. तर हरिओम मित्रांनो, हे बघा आता आपण थोडं दुपारी आल्यावर रेस्ट केली आणि आता हे बघा या बिया आहेत आपल्याकडे. अराऊंड मला वाटतं एक 300-350 असं जवळपास बिया असतील, 300-400. आणि ही माती आहे आणि थोडं पाणी घेतलं आहे आपण. तर मातीचे गोळे बनवूया आपण, त्यामध्ये थोडं शेणखत किंवा काहीतरी खत, एक वर्मी कंपोस्ट मिक्स करूया. आणि एका छोट्या गोळ्यामध्ये, आता बियांची साईज थोडी मोठी असल्यामुळे काही मोठ्या छोट्या पण आहेत, तर एका गोळ्यामध्ये 3 किंवा 2 असे करून आपण सीड बॉल्स तयार करूया. सर्वरूपम मनसामर्थ्यदायकम पापतापहरम शांतम अभयमुद्राधारिणम भक्तप्रियम सौम्यरूपम अनिरुद्धं नमाम्यहम्, अनिरुद्धं नमाम्यहम्, अनिरुद्धं नमाम्यहम्. ओम मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः. 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 हरि ओम मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः. रामानासि परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मामुद्धरं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनामावरानने. हरि ओम श्रीराम अंबज्ञ. ओम श्री वनदुर्गाये नमः. जय जगदंब, जय दुर्गे. हरि ओम मित्रांनो, तर हे बघा इथे या बिया मी थोड्या म्हणजे ह्या मोठ्या साईजच्या थोड्या वेगळ्या काढून घेतल्या. त्या जवळपास एक 60-70 बिया असतील. आणि ह्या बघा ऑलरेडी रुजलेल्या आहेत, म्हणजे झाडाखाली पडल्या होत्या ना,
त्याने थोडं माती आणि पाण्याचं म्हणजे हे घेऊन ऑलरेडी ह्या रुजलेल्या आहेत. तर याची मुळं आहे ना आपण सीड बॉलच्या बाहेर राहतील किंवा मुळं तुटणार नाही आणि बरोबर बॉल बनेल. आपण असं हे करून घेऊया याला. आणि या छोट्या आणि मीडियम साईजच्या म्हणजे सगळ्या बिया आहेत, अराऊंड 300-400 बिया असतील या. तर चला मी आता तुम्हाला एक बॉल करून दाखवतो कसं आहे. हे बघा, हातामध्ये मूठभर अशी थोडी माती घ्यायची आणि 3 बिया घेऊया आपण. 3 बिया घेऊया, कारण काय आहे की एखादी रुजली नाहीच तर दुसरी रुजेल, दुसरी नाही तर तिसरी. अशा अर्थाने आपण एका बॉलमध्ये म्हणजे आपला बॉल आणि माती वेस्ट जाणार नाही, कोणती ना कोणती तरी रुजेलच किंवा. तर आपण हे बघा असं मूठभर माती घ्यायची. एक बी इथे थोड्या अंतरावर आपण इथे ठेवून घेतली आणि याचा गोळा बनवायचा. आणि गोळा बनवत असताना एक जप आपला वनदुर्गा मातेचा ओम श्री वनदुर्गाय नमः हा जप करायचा आणि असा गोळा वळून घ्यायचा. सोपं काम आहे, लगेच होतो. पाणी पण मी मातीमध्ये मिक्स नाही केलं कारण ऑलरेडी थोडी माती ओलसरच होती. हे बघा, जास्त पण टाईट करायचं नाही आहे कारण काय की जे बीज म्हणजे ते जे अंकुर फुटेल तो असला तरी काही हरकत नाही, पण जरा थोडं सोप्या रीतीने तो बाहेर येऊ शकतो. हे बघा, हा झाला सीड बॉल. हे बघा अंबरने. हरिओम. तर अशा प्रकारे हे बघा बापू कृपेने जवळपास 350 सीड बॉल्स आमचे तयार झालेले आहेत. आणि ही सेवा बापूंनी करून घेतल्याबद्दल खरोखर बापूंना अंबरने म्हणतो. म्हणजे ठीक आहे रात्री लेट झाला आहे, पण असं वाटतं खरोखर एका शिफ्टची सेवा किंवा काहीतरी एक कन्सिडरेबल किंवा काही जस्ट बापूंनी ना खरं सच्च्या मनाने आपण सेवा म्हटलं ह्या सेवेचा लाभ घेऊया. बरेच दिवस इच्छा होती की सीड बॉलची सेवा करूया, तर ती बापूंनी करून घेतली. खरोखर बापूंना अंबरने म्हणतो. आणि कावेरी, मी, ओवी तिघांनी मिळून म्हणजे लिटरली ओवीने सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे छोटे छोटे हे 16 बॉल्स आहेत ना, हे छोटे छोटे हे तिचे आहेत आणि हे बाकीचे मोठे मोठे ते आम्ही दोघांनी केलेले आहेत. ते लिटरली ओवीने सुद्धा सीड बॉलच्या सेवेमध्ये सहभाग घेतला आहे आणि तिने पण प्रत्येक सीड बॉल बनवताना अनिरुद्ध म्हटलं आहे. तर अंबरने बापू असंच आम्हाला तुझ्या चरणी नित्य ठेव, भक्ती सेवेचा लाभ घेत राहू दे आणि आम्ही रामराज्यात आत्तासुद्धा आहोतच याची प्रचिती वारंवार येऊ दे. अंबरने नाथ सौदी.